श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याचे मानकरी धुम्मा यांच्या परिवारातील गौराईंना मंगळवारी प्रथा परंपरेनुसार मानकरी हिर्याबू यांच्यासह भैरव पाटील आणि मेंगाणे परिवाराच्या वतीनं नैवेद्य दाखवण्यात आला। लाडक्या बाप्पांचं बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आगमन झालं। त्या पाठोपाठ रविवारी 31 ऑगस्ट रोजी घरोघरी गौराईंचं मंगलमय वातावरणात आगमन झालं। घरोघरी मोठ्या उत्साहात गौराईंचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे मानकरी असलेल्या बाळेवस येथील धुम्मा यांच्या निवासस्थानी अर्थात कैलासवासी भीमाशंकर बाबूराव धुम्मा यांच्या निवासस्थानी मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात गौरींचं पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली। यानिमित्त गौरींपुढे लक्षवेधी अन आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। आरती झाल्यानंतर गौराईंना नैवेद्य अर्पण करण्यात आला। या प्रसंगी अजित धुम्मा, स्वाती धुम्मा, प्रशांत धुम्मा, कविता धुम्मा, अभिराज, आदित्य, यशराज, विराज धुम्मा यांच्यासह सुनीता इंडी, प्रथमेश इंडी, प्रतीक इंडी, श्रेया इंडी यांची उपस्थिती होती। दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी असलेल्या हिरेहब्बू परिवारासह मानकरी भैरव पाटील आणि मेंगाणे परिवाराच्या वतीनं मानकरी धुम्मा यांच्या गौरींचं पूजन करण्यात येऊन नैवेद्य दाखवण्यात आला। मानकरी धुम्मा यांच्या परिवारातील गौराईंना नैवेद्य घेऊन येण्याची परंपरा ही गेल्या अनेक वर्षापासून आजही अखंडितपणे सुरू आहे। दरम्यान यावेळी दोरे घेण्याचा विधीही मंगलमय वातावरणात पार पडला। यानंतर उखाणे घेण्यात येऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। याप्रसंगी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी संध्या हिरेहब्बू, सुमन हिरेहब्बू, प्रतिभा हिरेहब्बू, स्वाती हिरेहब्बू, स्नेहल हिरेहब्बू, सोनाली हिरेहब्बू, गौरी हिरेहब्बू, ऐश्वर्या हिरेहब्बू, अश्विनी भैरव पाटील, विजया मेंगाणे, गौरी कस्तुरे यांची उपस्थिती होती। यावेळी दोरे घेण्याचा विधीही पार पडला।